तर हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे बघा. अ लँडलॉर्ड हॅज अ प्लॉट ऑफ 15,000 स्क्वेअर फीट. अ प्रमोटर हॅज अप्रोचेस द लँडलॉर्ड फॉर अ जॉईंट व्हेंचर स्टेटिंग दॅट ही विशेस टू कन्स्ट्रक्ट अन अपार्टमेंट बिल्डिंग फॉर 30,000 square feet. The prevailing market rate of land is 14,000 per square feet and the guideline rate is 24,000 per square feet and the construction cost is 3,000 per square feet. Then what is the joint venture ratio promoter as to landlord? फर्स्ट ऑफ ऑल आपण नेहमीसारखं काय करायचं आहे तर पूर्ण डाटा लिहून घ्यायचा आहे. प्लॉट एरिया किती आहे, मग प्रपोज्ड बिल्डिंगचा एरिया किती दिलेला आहे, लँडचा रेट काय आहे, गाईडलाईन रेट काय आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय आहे, हे सगळं डाटा आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर प्रश्नचं उत्तर ज्या बुकमधून मी रेफर करत होते ना, तर त्याच्यामध्ये बरंच काय काय त्यांनी FSI काढला होता, मग प्रपोर्शनेट रेट वगैरे काढला होता. पण प्रश्नामध्ये एवढंच दिलं आहे ना, की म्हणजे प्रमोटरचा हिस्सा किती आणि लँडलॉर्डचा हिस्सा किती आहे. प्रमोटर म्हणजे डेव्हलपर, तर तो संबंधित कशाशी असणार, तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि बिल्डिंगचा एरिया याच्याशी संबंधित असणार आहे. आणि लँडलॉर्ड म्हणजे प्लॉटचा एरिया आणि प्लॉटचा रेट याच्याशी निगडीत असणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, टोटल व्हॅल्युएशन किती येतं आहे तर ते पाहायचं आहे. आणि टोटलला बेस पकडून लँडलॉर्ड म्हणजेच प्लॉटचा हिस्सा म्हणजेच लँडलॉर्डचा हिस्सा किती येतो आहे तो काढायचा आहे आणि प्रमोटरचा हिस्सा किती येतो आहे तो काढायचा आहे. मग आपल्याला काय, प्लॉटचा रेट इंटू प्लॉटचा एरिया म्हणजे प्लॉटचं व्हॅल्युएशन आलं आणि बिल्डिंगचा रेट इंटू बिल्डिंगचा एरिया म्हणजे बिल्डिंगचं व्हॅल्युएशन आलं. टोटल व्हॅल्युएशनसाठी आपल्याला प्लॉटचं व्हॅल्युएशन प्लस बिल्डिंगचं व्हॅल्युएशन करायचं आहे, ते टोटल व्हॅल्युएशन आलं. तर मी इथे केलेलं आहे बघा. टोटल 30 करोड होते, तर लँडलॉर्डचा हिस्सा कसा येणार, तर 21 करोड डिवायडेड बाय 30 करोड इंटू 100 म्हणजे 70%. आणि प्रमोटरचा 9 करोड डिवायडेड बाय 30 करोड इंटू 100 30%. याप्रमाणे आपण हा प्रश्न सोडवायचा आहे.